पिंपरडे ग्रामपंचायत प्रकरण चौकशीच्या मागणीने प्रशासनासमोर आव्हान. पिंपरडे ग्रामपंचायतीतील ग्रामसेविकेच्या कार्यपद्धतीवर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण आता चर्चेचा विषय ठरले आहे. बिरसा फायटर संघटनेने गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे निवेदन सादर करत संबंधित ग्रामसेविकेची सखोल चौकशी करून योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीतील अनेक कामे रखडल्याने ग्रामस्थांना विविध दाखले, शासकीय योजना आणि इतर प्रशासकीय सेवांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली आहे. शिवाय सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह संदेश आणि कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनाच्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी भूमिका संघटनेने घेतली आहे. दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात संबंधित ग्रामसेविकेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच पंचायत समिती प्रशासनाकडूनही या निवेदनावर कोणती कारवाई केली जाणार याबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले. बिरसा फायटर संघटनेने स्पष्ट इशारा दिलाय की मागण्यांची दखल घेऊन तातडीने चौकशी व आवश्यक कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे पिंपरडे ग्रामपंचायतीतील हे प्रकरण पुढील काही दिवसात अधिक गाजण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण यांचा ग्राउंड रिपोर्ट. आजपर्यंत जे आम्ही पिंपरडे ग्रामपंचायत अभाऊ दिनेश लोटन वाघ किस्सा माया आजपर्यंत जिथलं बी ग्रामसेवक होणार कृष्णाबद्दल ते दिनेश भाऊबद्दल काही तक्रार ना करणार. पण जी दीपाली उगल मुगले मॅडम जी सर आहे ती एकदम अभद्र व्यवहार करणे सतीन संघ आता एकदम हरामखोर सारखीची विगाड करणे सर तिनाबद्दल काही कारवाई व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करत. मी मराठे घनश्याम इंदास राहणार पिंपरडे ग्रामपंचायत. तर मी उपसरपंच बोलतो आहे घनश्याम मराठे. आमचा जो शिपाई आहे दिनेश लोटन वाघ हा ग्रामपंचायतीचं रेग्युलर काम पाहतो आहे. त्याचं कोणत्याही आतापर्यंत कोणताही आम्हाला त्रास झालेला नाही आहे. आणि आमचे जे ग्रामसेवक आहे दीपाली उगल मुगले मॅडम हे जवळजवळ यांनी 3 महिन्यापासून ग्रामपंचायतीमध्ये अजून आलेले नाही आहेत. आणि ते दिनेशवर आरोप घेत आहे की शिपाई आम्हाला आर्य रवीची भाषा करतो. पण ते तसं काही नसून हा जो दिनेश लोटन वाघ आहे हा रेग्युलर आपल्या ग्रामपंचायतीचं काम पाहतो आहे. आणि त्याची कोणतीही चूक नसताना मॅडम त्याच्यावर आक्षेपार्थ आरोप करते.